स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक 15 अमृत टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुख. 18 ऑक्टोबर 2024. आज आपण अमृत पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये समोर आपण बघू शकता हे ज्या तुरीचे अंतर आहे 12x1 अशा पद्धतीने तुरीची लागवड केलेली आहे आणि आजपर्यंत त्याला संपूर्ण नियोजन अमृत पॅटर्न पद्धतीने केलेले आहेत. यामध्ये आजपर्यंत 2 फवारण्या झालेल्या आहेत आणि तिसरी फवारणी ही आता शेंगा अवस्थेमध्ये म्हणजे ज्या वेळेस याला 75 ते 80% शेंगा असतात त्यावेळेस आपल्याला तिसरी फवारणी तूर या पिकावर करायची आहे. आज आपण माहिती घेऊया की तूर या पिकावर दुसरी आणि तिसरी फवारणी व्यवस्थापन हे कोणकोणत्या प्रकारची करायला हवी, म्हणजेच फवारणी करताना कोणकोणत्या प्रकारची औषधी आपण दुसऱ्या व तिसऱ्या फवारणीमध्ये घ्यायला हवी याची संपूर्ण आणि डिटेल आज आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलला सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ऍप डाउनलोड करून त्या तूर या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात आपण घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया. बघू शकता शेतकरी मित्रांनो, आज रोजी या तुरीची जी कंडिशन आहे आपल्याला बुडापासून यामध्ये फांद्या बघायला मिळतात आणि बुड सुद्धा चांगल्या प्रकारे जाड आपल्याला इथं बघायला मिळते. प्रत्येक बुड जे आहे याची जाडी चांगल्या प्रकारे आहे आणि अजून चांगल्या प्रकारे जाडी याची होईल यात काही शंका नाही. याच्यामध्ये आपण ड्रिपची व्यवस्था केलेली आहे, पण ड्रिपने अजून सुद्धा पाणी दिलेलं नाही. पण याला पाणी व्यवस्थापन आपल्याला जेव्हा 75 ते 80% शेंगा लागतात तेव्हा आपल्याला यामध्ये पाणी व्यवस्थापन करायचं आहे. पाणी व्यवस्थापन सोबत खत व्यवस्थापन सुद्धा आपण ड्रिपने देऊ शकता. ड्रिप मध्ये खत जर सोडायचं असेल तर एका एकरसाठी आपण 2 kg 0,946 किंवा 1,946 तूर या पिकाला 75 ते 80% शेंगा असताना हे ड्रिपद्वारे सोडू शकता. फवारणीद्वारे सुद्धा देऊ शकता, पण फवारणीद्वारे आणि ड्रिपद्वारे दोन्ही मधला जो फरक आहे, कुठल्याही प्रकारचे पीक जे आहे हे मुळ्याद्वारे 80% घेते आणि पानाद्वारे 10% घेते. त्यामुळे जर आपल्याला विद्राव्य खत द्यायचं असेल तर आपण ड्रिप द्वारे जर आपल्याकडे ड्रिपची व्यवस्था असेल तर ड्रिपद्वारे आपण देऊ शकता. आज आपण माहिती घेणार आहोत की तूर या पिकावर दुसरी व तिसरी फवारणी व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण करायला हवी. शेतकरी मित्रांनो, जेव्हा तूर या पिकाला चांगल्या प्रकारे फुलधारणा असते, म्हणजे 25, 30, 40% फुलधारणा असते, तेव्हा आपल्याला दुसरी फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. दुसरी फवारणी घेत असताना सर्वप्रथम आपल्याला आपल्या शेतामध्ये पाण्याचे प्रमाण जे आहे अधिक घ्यायचे आहे. फवारणी करताना सर्वात प्रथम जी औषधी आपल्याला घ्यायची आहेत ती म्हणजे इमामॅक्टिन. हे 10 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. आणि जर आपल्याकडे ऑर्गॅनिक जे कंटेंट आहे MBF कंपनीचे केम हे जर आपल्याला मिळत असेल तर इमामॅक्टिन ऐवजी केम हे 40 ml प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी आपण घेऊ शकता. आपल्या शेतामध्ये व्हाईट फ्लाय असेल, चांगल्या प्रकारे आपण झाड हलून बघितलं आणि व्हाईट फ्लाय पांढरी माशी बघायला मिळत असेल तर अशा ठिकाणी ॲसेटामास स्प्राईट आपण 10 ग्राम घेऊ शकता. पांढरी माशी नसेल तर ॲसेटामास स्प्राईट आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही. यासोबत आपल्याला एक्ट्रा हे 10 ग्राम ज्यामध्ये कंटेंट आहे थायमॅक्टोझॉन 25% वाला आपल्याला 10 ग्राम घ्यायचा आहे. आणि यासोबत जर आपल्या शेतामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर ब्ल्यू कॉपर हे 30 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, हा झालं दुसऱ्या फवारणीचं व्यवस्थापन. यामध्ये जी तिसरी फवारणी व्यवस्थापन आहे ते सुद्धा महत्वाचे आहे. तिसरी फवारणी व्यवस्थापन करताना आपल्या शेतामध्ये तुरीला 50 ते 75% दरम्यान शेंगा असणे गरजेचे आहे, तेव्हाच आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. तिसरी फवारणी घेताना सर्वात प्रथम ऍसिपेट 75% 30 ग्राम घ्यायचा आहे. यासोबत जर आपल्या शेतामध्ये व्हाईट फ्लाय असेल तर ॲसेटामास स्प्राईट हे आपल्याला 10 ते 15 ग्राम घ्यायचं आहे. आणि सोबत इमिडा क्लोरोफिट 17.8% 10 ml घ्यायचा आणि 0,946 किंवा 1,946 हे 100 ग्राम प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी आपल्याला घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, बघू शकता यामध्ये आपल्याला जे फांद्या आहेत भरपूर सारे इथं फांद्या सुद्धा बघायला मिळतात. आणि महत्वाचं आहे ज्या प्रकारे मी आपल्याला सांगितलेलं आहे ड्रिपद्वारे आपण 0,946 किंवा 1,946 हे चांगल्या प्रकारे सोडू शकता. आणि ड्रिपद्वारे जर दिलं तर जे काही शेंगा लागलेल्या आहेत 75-80% च्या दरम्यान जेव्हा आपण हे सोडतो तेव्हा चांगल्या प्रकारे शेंगाचा दाना हा टपोर आपल्याला बघायला मिळेल. यामुळे ड्रिपद्वारे जर आपल्याला खत देत असाल तर त्या ठिकाणी आपण सुरुवातीला जर 10-26 दिलं नसेल तर पांढरं पोटॅश हे सुद्धा आपण सोडू शकता. आणि 0,946 किंवा 1,946 हे सुद्धा आपण ड्रिपद्वारे 50, 75 ते 80% जेव्हा तुरीला शेंगा लागतात तेव्हा आपण ड्रिपद्वारे देऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तूर या पिकावर आपल्याला दुसरे व तिसरे फवारणी व्यवस्थापन करायचं आहे. आणि जर आपल्याला अधिक माहिती असेल तर नक्कीच आपण प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ऍप डाउनलोड करून तूर या पिकाची संपूर्ण लिखित माहिती घेऊ शकता.